बी.ए. थर्ड इयरचा पॉलिटिकल सोशलचा पेपर आहे आणि त्याच्यामध्ये किती प्रकरण आहे? चौथं प्रकरण आहे. आपण याच्या अगोदर कोणते कोणते प्रकरण अभ्यासले? राजकीय समाजशास्त्र म्हणजे काय, त्याच्यानंतर राजकीय सामाजिकरण म्हणजे काय, राजकीय संस्कृती, राजकीय आधुनिकीकरण किंवा आता हे राजकीय अभिजात. आता हे पॉलिटिकल युनिट्स हा प्रकरण बी.ए. थर्ड इयरला काय ठेवलं तर आपण पूर्वी बी.ए. फर्स्ट इयरला पॉलिटिकल थिअरीमध्ये पॉलिटिकल कन्सेप्ट नावाचा जो फर्स्ट पेपर आहे त्याच्यामध्ये लोकशाही हे प्रकरण अभ्यासलेलं आहे. चौथं प्रकरण आहे लोकशाही. आणि लोकशाहीमध्ये सामान्यतः आपण अभ्यासताना काय म्हणत असतो की लोकशाही म्हटली की अब्राहम लिंकन आपल्याला आठवतो आणि अब्राहम लिंकनची व्याख्या आहे. काय व्याख्या आहे? लोकांनी लोकांसाठी आणि लोकांकडून चालवलेलं शासन म्हणजे लोकशाही. तर हा जो अभिजन सिद्धांत आहे या सिद्धांतामध्ये अमेरिकेची जी विचारवंत आहे त्याच्यामध्ये गिटानो मोस्का आहे, रॉबर्ट ढाल आहे, विल्फ्रेडो पेरेटो आहे. या लोकांनी 1970च्या दशकामध्ये पॉलिटिकल युनिट्स नावाची कन्सेप्ट मांडली आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलं की अब्राहम लिंकनची ही जी व्याख्या आहे लोकांनी लोकांसाठी आणि लोकांकडून ती आता काय झालेली आहे, कालबाह्य झालेली आहे. असं कुठेही झालेलं तुम्हाला पाहायला मिळणार. तर काय होते मग नेमकं डेमोक्रेसीमध्ये? आपण प्राचीन काळामध्ये राज्यशाही होती. राजा हा आईच्या राणीच्या गर्भातून जन्म घेत होता पण ते नाकारलं आणि आपण आता काय स्वीकारलेलं आहे? आता मतदारांच्या मतपेटीतून राजा जन्माला येतो. आहे का? डेमोक्रेसीची मुख्य कन्सेप्ट काय आहे? वन मॅन वन व्हॅल्यू वन वोट. एक व्यक्ती एक मत आणि त्याचं मूल्य सुद्धा तेवढंच. म्हणजे राष्ट्रपती असला काय आणि सामान्य शेतकरी असला काय, दोघांच्या मताचं मूल्य एकच आहे का नाही? आणि म्हणून या अर्थाने पहिल्या महायुद्धानंतर अब्राहम लिंकननी असं हे डेमोक्रेसीची व्याख्या केली. ते जगभर प्रसिद्ध झाली. लोकशाहीचा त्यांना खूप इतिहास आहे, आपल्याकडे तेवढा नाही. पण या 70च्या दशकामध्ये तो लोकशाहीचा सिद्धांत कालबाह्य वाटायला लागला. का कालबाह्य वाटायला लागला? आणि मग ह्या रॉबर्ट ढालनी, गिटानो मोस्कानी, विल्फ्रेडो पेरेटोनी अभिजन लोकशाहीचा अभिजन सिद्धांत मांडला. आता अभिजन सिद्धांत काय आहे तर लोकशाहीचं तुम्ही सामान्यपणे निरीक्षण केलं असेल. आता आपल्याकडं जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणुका झाल्या, महानगरपालिकेची निवडणुका झाल्या, त्याच्यापूर्वी विधानसभेच्या लोकसभेच्या झाल्या होत्या. ते होऊन काही फार काळ झालेला नाही. पण या निवडणुकांमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर तुमच्या ऑब्झर्वेशनमध्ये काय लक्षात आलं असेल की निवडणुकीमध्ये शेवटचा सामान्य माणूस उभा टाकू शकतो का? उभा टाकू शकतो का? आपल्या निवडणुकीचं तत्व काय आहे की सगळे कायद्यासमोर समान आहेत, सगळ्यांना कायद्याचं समान संरक्षण आहे. भारतीय राज्यघटनेचं कलम 14 समतेचा हक्क सांगतो का नाही? आणि प्रत्येकाला जेव्हा नागरिकत्व मिळते त्याला निवडणुकीला उभं टाकण्याचा अधिकार मिळतो. आणि म्हणून डेमोक्रेसीचं मुख्य सूत्र काय आहे तर तळभारतातला माणूस निवडणुकीला उभं टाकू शकतो. पण प्रत्यक्षामध्ये तत्वतः ते आहे पण प्रत्यक्ष संविधानाचं हे मूल्य लोकशाहीमध्ये पाळलं जाते का? नाही. मग या रॉबर्ट ढाल, विल्फ्रेडो पेरेटोने सिद्धांत मांडला. त्यांनी हे सांगितलं की हे जे डेमोक्रेसीचं वर्तुळ आहे या वर्तुळामध्ये हे जे सत्तेचं केंद्र आहे, केंद्रबिंदू जो सत्ता आहे, पॉवर आहे, या केंद्रावर कोण आहे? मग त्यांनी सांगितलं की सामान्य जनता ही कुठं असते? हा वर्तुळाचा परिघ आहे. तुम्ही वर्तुळ कंस नावाचं प्रकरण 10वीमध्ये अभ्यासलं असेल की जेव्हा ही त्याला दुभंग केंद्रातून टाकलेली दोन समान होतात वगैरे तो सिद्धांत आहे तिकडे पायथागोरसचा वर्तुळाचा. पण याच्यामध्ये यांनी काय सांगितलं की ही जनता कुठं आहे? परिघावर आहे. मधलं जे वर्तुळ आहे हे इथं कार्यकर्ते असतात आणि सत्तेच्या केंद्रावर असणारं जे वर्तुळ आहे हे अभिजनांचं वर्तुळ आहे. इथं कोण जातो तर तो अभिजन जातो. आणि म्हणून त्यांनी याला इलिट्स म्हटलेलं आहे. पॉलिटिकल इलिट्स म्हणजे काय तर ज्याच्याकडे साम दाम दंड भेद सगळंच आहे, नुसताच पैसा नाही. आताच्या निवडणुका पैसा केंद्रित झालेल्या आहेत. मनी मसल पॉवर ज्यांच्याकडे आहे, म्हणजे नुसतंच मनी आणि मसल नाही, त्याला माइंड सुद्धा पाहिजे. म्हणजे माइंड नुसार सुद्धा त्याचा वापर करतो. कारण निर्वाचन आयोग तुम्हाला आचारसंहिता ठरवून दिलेली असते आणि आचारसंहिता काय सांगते? मतदाराला स्वच्छ निवडणुकीमध्ये निरपेक्षपणे मतभार ठेवून मतदान करता आलं पाहिजे. आपला स्वविवेक वापरून मतदान करता आलं पाहिजे. पण आपल्याकडे काय केलं जाते? मतदाराची दिशाभूल केली जाते, त्याला पैसे वाटले जातात आणि पैसे वाटले जात असतील तो गुन्हा आहे. ते गुन्ह्यामध्ये येऊ नये यासाठी लोक काय करतात? आता मी एका ठिकाणी निवडणुकीच्या इलेक्शन ड्युटीवर होतो. संध्याकाळी त्या शाळेत गेल्यानंतर काम करायचं असते. आता इथं उदगीर तालुक्यातले गाव आहे, ते गावाचं नाव मी घेणार नाही आपण व्हिडिओ करायला. तर ते काय झालं तर त्या ठिकाणी
सगळी यंत्रणा असताना हा सगळा गैरप्रकार करता यावा आणि त्याचा कोणी कोणाला व्हिडिओ करू नये म्हणून त्या गावाने काय केलं, त्या गावाला अंधार करून टाकलं, लाईट करून टाकलं. मग मी तहसीलदारला फोन केला, सुशांत शिंदे कलेक्टरला फोन केला, पण लाईट कोणालाही चालू करता आली. म्हणजे हे जे अभिजन आहे ते एवढे पुढे गेलेले असतात की त्यांच्यामध्ये पैसा तर असतोच, पण मसल पॉवर सुद्धा असते, मनी पॉवर सोबत माइंड पॉवर सुद्धा असते. आणि अशी सगळी पॉवर असणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्या सत्तेच्या केंद्रावर जात असतात, त्याला म्हणतात इलिट्स. आणि मग विलिफ्रेडो पेरेटोने सांगितलं की आता काय झालेलं आहे की अब्राहम लिंकनने जी व्याख्या केली लोकांसाठी आणि लोकांकडून चालवलेलं शासन म्हणजे लोकशाही, ही बाद झालेली आहे असं तो म्हणतो. मग आता काय आहे तर तो म्हणतो की लोक त्याचा उमेदवार ठरवतात का, ठरवत नाहीत, पक्ष त्याचे उमेदवार ठरवतो. पक्ष ठरवतो इथं उदगीर मधून कोणाला उभं करायचं आहे. तुमच्या डोंगरज कोणत्या लोहारामध्ये का त्याच्यामध्ये सोमनाथपूर सर्कलमध्ये येत असेल, कुठल्या सर्कलमध्ये नाव माहित नाही, लोहारा सर्कलमध्ये येत असेल तर त्या सर्कलमध्ये कोणता उमेदवार देऊन द्यायचा, लोकप्रतिनिधी द्यायचा, हे तो पक्ष ठरवत असतो. आणि मग तो उभा टाकलेला उमेदवार कोणासाठी काम करतो, पक्षासाठी काम करतो. आणि मग त्याची व्याख्या काय झाली, पक्षाने पक्षासाठी आणि पक्षाकडून केलेलं शासन म्हणजे लोकशाही, असं झाली त्याची व्याख्या. आणि मग या डेमोक्रेसीमध्ये, या इलिट्स, पॉलिटिकल इलिट्स मध्ये, या अभिजात लोकशाहीमध्ये नेमकं काय होते, एखादी कल्याणकारी गोष्ट होत असेल, त्याला आपण वेलफेअर स्टेट म्हणतो, आणि वेलफेअर स्टेटमध्ये कल्याणकारी योजना येत असतात, पण ह्या योजना का म्हणून येतात तर ते लोकांचं कल्याण करायचं आहे म्हणून येत नाही. हे रॉबर्ट हार्टने सांगितलं. तो म्हणतो की कशासाठी येतात ह्या, तर सत्तात्मक स्पर्धेमध्ये प्रतिस्पर्ध्यावर मात करायची आहे म्हणून त्या येतात. प्रतिस्पर्धेत तुम्ही जर सांगितलं की प्रतिस्पर्धी जो आहे तो उमेदवार मताला 1000 रुपये वाटतो आहे, तर हा उमेदवार म्हणून आपल्याला काय करेल, मी 2000 वाटतो, दुसऱ्या दिवशी तू 2000 वाटतो. कार्यकर्ता येऊन सांगतो त्याला गेली आपली सीट, काय झालं त्या गावामध्ये त्यांनी एक ट्रक कोंबडी आणली, चिकन आणलं, म्हणजे की हा मटन घेऊन जातो एक ट्रक त्या गावात. हे सगळं तो लोकांच्या कल्याणासाठी करतो का, नाही. मार्केटमध्ये काय असते, एक दुकानदार आहे, तो दुकानदार जर तुम्हाला 40 रुपये किलो साखर देत असेल, त्याला जर प्रतिस्पर्धक नसेल तर तो काय करेल, घेऊ वाटलं की रेट चांगला. पण त्याच्या स्पर्धेमध्ये दुसरं दुकानदार तिथं लागला, तुम्ही त्याला म्हणाला की सावकार तुम्ही जेव्हा म्हणतो मनमानी करायला, तुम्ही 40 म्हणाला आणि तिथं तर 38 रुपये किलो द्यायला, 35 रुपये किलो द्यायला, तुमच्याकडे आम्ही काय घ्यावं, थांब मीच देतो 35. स्पर्धक असेल तर दुकानदार जसं तुम्हाला काय करतो, भाव कमी करतो, तसं हे उमेदवार पक्षाकडून उभं टाकलेले दुसरा पक्ष वेगळी सुविधा देत आहे म्हणल्याबरोबर यांनी काय करतात, लाडकी बहीण आपणच चालवलं. त्यांनी लाडक्या बहिणीला 2000 देतो, तर त्यांनी काय म्हणतात, आमचं सरकार आलं आणि लाडक्या बहिणीला 3000 रुपये देऊ. पण ह्यांना हेतू लाडकी बहिणीचं कल्याण करायचं आहे का, नाही, यांना निवडणुकीमध्ये निवडून यायचं आहे. आणि हे सगळं जे केलं जाते आणि यामध्ये अब्राहम लिंकननी केलेली जी व्याख्या आहे ती कालबाह्य ठरते. ह्याला म्हणतात पॉलिटिकल इलिट्स. म्हणजे राजकीय सत्तेमध्ये सत्ता, आपण फर्स्ट इयरला हे अभ्यासलं की सत्ता, पॉवर म्हणजे शक्ती, सत्ता, आधी सत्ता, आणि चौथी कन्सेप्ट अभ्यास केली आपण आधी मान्यता. आणि मग त्याच्यानंतर मग घेतली इलिट्स, प्रभुत्व नावाची संकल्पना, ती अभ्यासली. आपल्या 4 संकल्पना आपण अभ्यासल्या. पॉवर कुठं असते, पॉवर म्हणजे शक्ती. आता आपल्याकडे ती पॉवर कशी असते, ती पॉवर शरीर रिस्क असते, माणूस धष्टपुष्ट जो आहे दंड बैठका काढतो त्याला आपण पॉवर समजायचो पूर्वी. असा धिप्पाड दिसला मारतो म्हणतात लोक घाबरायचे त्याला. हत्ती चाललाय तर कुत्री भुकायची पण त्याच्या जवळ जायची, पण नुसतं असं बघला तरी पळून जातो, असं ते असायचं. पण आता ही पॉवर बदलली. पूर्वी हे इतिहास, हे जे किल्ले होते शिवाजींच्या काळामध्ये, शिवाजी राजांच्या, तेव्हा ह्या किल्ल्यांचं महत्व होतं. ते किल्ल्यावर तानाजी दोन्ही हातात तलवारी गुंडडला, किंवा तो कोण आपला बाजीप्रभू देशपांडे सिद्धी जोहरच्या लढा सोडून शिवाजीराजे विशाळगडावर गेले, तेव्हा बाजीप्रभूंनी काय केलं, दोन्ही हाताने ती पावनखिंड त्यांनी लढवली, हजारो सैन्य रोखलं ते. पण आता युद्धाची तंत्रच बदलली. आज इराकने जी आक्रमणं केली, अमेरिकेला आता युद्ध चालू झालेलं आहे, एका बटनवर त्यांनी मिसाईल टाकली. मग बाजीप्रभू काय करणार, पॉवरची कन्सेप्टच बदलली, साधनं बदलली, कन्सेप्ट बदलली.
आता तुम्ही खूप दष्टपुष्ट आहात, पण 1000 मीटर एखादी बंदूक असेल, म्हणजे बाजी प्रभू देशपांडेला सुद्धा पोर्तुगीजाच्या बंदुकीने मारलं त्यांनी दुरून, असं गोळी मारली बाजी प्रभू बरोबर. म्हणजे जेव्हा साधनं बदलतात तेव्हा तुमच्या शक्तीला काही किंमत नसते. आणि म्हणून मग आपण शक्ती कन्सेप्ट अभ्यासली, त्याच्यानंतर पॉवर कन्सेप्ट अभ्यासली. पॉवर म्हणजे सत्ता, अथॉरिटी. अथॉरिटीमध्ये काय पाहिलं आपण की सत्ता ही त्या मर्यादित काम करते. सत्तेला एक चौकट असते, ती पॉवर सारखी कुठेही चालत नाही. तर या कॉलेजचा प्राचार्य आहे, त्याची सत्ता या कॉलेजमध्ये चालेल. तो तुम्हाला बाहेर भेटला करू पिक्चरच्या थिएटरमध्ये, आणि तो मी थिएटरमध्ये आहे तिथं तुमची सत्ता चालणार. दुसऱ्या कॉलेजमध्ये, दुसऱ्या जिल्ह्यामध्ये, या जिल्ह्यातला कलेक्टर इथं नियम करू शकेल, दुसऱ्या जिल्ह्यामध्ये करू शकेल का? करू शकणार नाही, कारण त्याला सत्तेला चौकट असते, सत्तेला मर्यादा असतात, पण पॉवरला त्या नसतात. आणि म्हणून मग ते आपण अभ्यासणार. आणि मग जो सत्तेचा वापर जनतेच्या कल्याणासाठी करतो त्याच्या सत्तेला अधिमान्यता मिळते, त्याला आपण लेजिटिमेशन म्हणून ती संकल्पना अभ्यासली. आणि मग जेव्हा आपण हे सगळं अभ्यासतो तेव्हा आपल्या लक्षात येते की ज्याच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी आहेत तो व्यक्ती सत्तेच्या केंद्रावर जातो. आणि म्हणून मग पॉलिटिकल इलिट्स जो आहे, हा इलिट्स म्हणजे लिडरशिप मध्ये ज्याच्याकडं सगळीच गुण आहेत, ज्याच्याकडे लिडरशिप जाते. आणि असा हा इलिट्स डेमोक्रेसीची कन्सेप्टच बदलून टाकतो. त्याच्याकडं पैसा असतो आणि तो पैसा केंद्रित निवडणूक करतो. म्हणून मग आपण असं म्हणालो की आपल्या वकीलच्या निवडणुकांमध्ये घोडेंनी ठरवलंच होता की मी काँग्रेसमधून नगराध्यक्ष हो का भाजपमधून नगराध्यक्ष हो. कारण त्या स्वाती घोडेचे सासरे काँग्रेसचे नेते आहेत आणि पती भाजपचे नेते आहेत, आणि ते कुणीकडून थांबले असतात तर तीच सत्तेत आली असते. म्हणजे जेव्हा हा इलिट्स जो आहे, हा जो वर्ग आहे श्रेष्ठ जन, तो वर्ग सत्तेच्या केंद्र ठिकाणी असतो आणि तो जनतेला प्रभावित करतो. आणि सामान्य जनता ही वर्तुळाच्या परिघावर असते, कारण ती आपापल्या प्रश्नांमध्ये वंचित व्यस्त असते, तिला आपल्या प्रश्नाच्या पलीकडे काही माहिती नसते. आणि म्हणून सत्तेचं केंद्र त्यांच्याजवळ कधीही येत नाही. आपण म्हणतो की लोकशाहीमध्ये सामान्य माणूस सुद्धा राष्ट्रपती होऊ शकतो, पंतप्रधान होऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टी बोलण्याचा भाग करतात. त्याच्यामुळं पेरेटो, राईट्सविल, लास्वेल, रॉबर्ट डाल ह्या सगळ्या लोकांनी हा सिद्धांत मांडला. आणि हे संख्येने अल्पसंख्याक असतात, पण हा शब्द मराठीमध्ये त्याला आपण श्रेष्ठ जन किंवा अभिजन असं म्हणतो. हा इलिट्स सिद्धांत आहे. पॉलिटिकल इलिट्स जे आहेत ते सगळ्याच क्षेत्रामध्ये त्यांचीच सत्ता चालत असते आणि ते सत्तेच्या केंद्रबिंदूवर असतात. आणि सत्ता ही कोणाची वाट पाहत नाही. इलिट सुद्धा, कारण ज्ञान ही कोणाची मक्तेदारी नाही, पैसा ही सुद्धा तसंच आहे. जो त्याची उपासना करतो त्याच्याकडे येत असतो. आणि मग त्यांनी ते मिळवले की लोक काय करतात, सत्तेच्या केंद्र ठिकाणी येतात आणि डेमोक्रेसीचा नुसता सांगाडा शिल्लक राहतो. आणि आता जी लोकशाही आहे, डेमोक्रेसी आहे जगभरामध्ये, ती काय आहे, इलिट्सच्या ताब्यात असलेली डेमोक्रेसी आहे. पॉलिटिकल इलिट्सच ती सगळी सांभाळत असतात. आणि आपण पाहतो की जगामधली सगळी सत्ता, काल तुम्ही पाहिला असेल सगळे पेपर वगैरे वाचता तर लोकसत्ताला गिरीश कुबेरांचा लेख आहे की डोनाल्ड ट्रम्पने भारतावर 50% टेरिफ लागू केलेलं होतं. तर सुप्रीम कोर्टाने सांगितलं अमेरिकेच्या की हा अधिकारच डोनाल्ड ट्रम्पला, हा अधिकार कोणाला आहे, तिथल्या घटनेनुसार हा अधिकार तिथल्या काँग्रेसला म्हणजे तिथल्या पार्लमेंटला आहे. हा अधिकार राष्ट्रपतीकडे केव्हा जातो, तर राष्ट्रपती देशामध्ये आर्थिक आणीबाणी जर परिस्थिती निर्माण झाली तर तो त्याच्याकडे जातो. पण त्यांनी काहीच झालेलं नसताना हा टेरिफ लावला, हा टेरिफ लावण्याचा अधिकार त्याला नाही, असा निकाल तिथल्या जजने दिला. तो जज, आता आपल्या भारतात लोक खुश आहेत त्या जजवर, जगभरातले का खुश आहेत, ते म्हणाल की तो जज भारतीय वंशाचा आहे, त्याचा डीएनए भारतातला आहे. आणि म्हणून भारतातला माणूस काय करतो, अन्याय सहन करत नाही, तो जगावर महासत्ता गाजवतो म्हणणाऱ्या इलिट असणाऱ्या, पॉलिटिकल इलिट्स असणाऱ्या, अभिजन असणाऱ्या डोनाल्ड ट्रम्पला सुद्धा त्यांनी त्याची जागा दाखवली असं तो म्हणतो. म्हणजे असं ते लेखाचा आशय आहे. पण तसं होत नाही. हे इलिट असणारे लोक काय करतात, म्हणजे जगाच्या राजकारणात बघितलं तर डोनाल्ड ट्रम्प म्हणतेच हे आहे, कारण अमेरिकाच पॉवर आहे आणि तो सुप्रीम पॉवर काय करत असतो, आपल्या मनानुसार सत्ता वापरत असतो. तसंच संपूर्ण जगामध्ये सत्तेची केंद्र जी आहेत ती अभिजनाच्या ताब्यात जातात आणि सामान्य जनता इथं असते. कार्यकर्ता हा मधल्या वर्तुळावर असतो आणि सामान्य जनता ह्या काठेवरच्या परिघावर असते. आणि म्हणून हिला काय मिळते, इथं असणाऱ्यांमध्ये स्पर्धा असेल तर यांना
मताला 1000 रुपये मिळतात, 500 रुपये मिळतात, काय त्यांच्या त्या स्पर्धेमुळे ते मिळतात, अन्यथा काहीही मिळत नाही. कार्यकर्ते बिचारे इथं फिरतात. आता तर ह्या युनिट्समध्ये अजून परिवर्तन झालं. आता कार्यकर्त्याला सुद्धा काही स्थान नाही. कारण आता काय करतात पक्ष, सत्तेमध्ये जायचं आहे तर समोरचा विरोधी पक्षाला सुद्धा आपल्याच पक्षात घेतात. त्यांना जर वाटलं की तो आपल्या विरोधामध्ये निवडून येण्यासारखा आहे तर त्याला इकडं पैसे वाटण्याऐवजी त्याला पैसे देतात आणि त्याला आपल्यासोबत घेतात आणि बिनविरोध आपण सत्तेमध्ये येतात किंवा युती करतात. आता आपण महाराष्ट्रामधल्या महापौरांची निवडणुका पाहिल्या, भाजपनी कुठल्याही पक्षाची युती केली नाही असताना ज्या शहरामध्ये महापौर बनवण्यासाठी MIM सोबत युती करावी लागली तिथं सुद्धा MIM सोबत युती केली. काँग्रेस केंद्रातला शत्रू आहे, काँग्रेस सोबत सुद्धा युती करून महापौर बनवलाय. बघ म्हणजे जनतेला, ज्याला आपण हेजिमनी म्हणतो, अँथोनी ग्राम्सी हेजिमनी हा जो शब्द वापरतो इंग्रजी, त्याला वर्चस्व किंवा प्रभुत्व असा शब्द मराठीमध्ये पर्यायी आलेला आहे. ही जी वर्चस्वाची जी भूमिका असते, त्यांना वाटते की आम्हाला काही करून सत्ता पाहिजे, ही जी भावना आहे ती भावना सत्तेसाठी त्यांना आपण त्याला नशा आली असं म्हणतो, सत्तेची नशा. किंवा आपल्याकडे ग्रामीण भाषेतला शब्द आहे त्याला पैशाचा माज आला वगैरे असा तो म्हणतात का नाही. तर तो त्यांच्या नशेत आल्यानंतर ते काही करायला तयार होतात. विरोधक आपल्याला जर आठवत नसेल तर पॉलिटिकल बॅलन्स ते करतात, म्हणजे राजकीय हिंसा सुद्धा करायला मागे पुढे पाहत नाही, त्याला गोळी घालून मारतात. जसं की आपण केजरीवाल पाहतो की विरोधकाला हटवायचं होतं, दिल्लीची सत्ता त्यांना पाहिजे होती, पण केजरीवाल कुठे होता, 156 दिवस जेलमध्ये सडत होता कारण आज न्यायालयाने सांगितलं की तो निर्दोष आहे, त्याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल करता येत नाही. हे सीबीआयने दाखल केलेलं 1000 पानाचं जे चार्जशीट आहे तो कचरा आहे असं म्हटलं आहे. ते जजमेंट आपण वाचून पाहतो आपल्याला लक्षात. आणि मग अशा पद्धतीने होत असेल तर त्याला डेमोक्रेसी बनायचं का. आणि मग या अमेरिकेमधल्या विचारांनी पॉलिटिकल इलिटची जी कन्सेप्ट मानली ती कन्सेप्ट अमेरिकेमधल्याच अब्राहम लिंकनने केलेल्या व्याख्येला बाद करते. लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेलं शासन म्हणजे लोकशाही नाही, ते आता कालबाह्य झालंय. आता काय आहे, पक्षांनी पक्षांकडून पक्षासाठी चालवलेलं शासन म्हणजे डेमोक्रेसी आहे. पक्षच तुमचा उमेदवार ठरवतो. जर त्याला कोणी विचारते का तुम्हाला कोणता उमेदवार पाहिजे तुमचा म्हणून, कोणी विचारत नाही. कार्यकर्ता जन्मभर कार्य करतो, पण त्या ठिकाणी दुसरा कुठून उमेदवार उभा केला जातो. अनेक ह्याच्यामध्ये आता घराणेशाहीला विरोध करणारा हा पक्ष आहे, पण लोहा महानगरपालिकेमध्ये एकाच घरातले 5 माणसं उमेदवार होते. भाजप पडतो काय म्हणणार तुमचं. मग याला घराणेशाहीला विरोध मानायचा का. म्हणजे जो इलिट आहे, जो अभिजन आहे, ज्याच्याकडे पैसे आहे, ज्याच्याकडे साम दाम दंड भेद आहे, सगळ्या गोष्टी करण्याची क्षमता आहे, सगळ्या शासकीय यंत्रणा बाजूला सारून हे सगळं करत असताना यंत्रणा नाही का, यंत्रणा आहे. निर्वाचन आयोग आहे, आचारसंहिता लागू केलेली आहे, कलेक्टर आहे, डेप्युटी कलेक्टर, आरोग्यमध्ये पोलीस नाही का, पोलीस आहे. हे सगळं असताना बिनधास्तपणे पैसे जनतेपर्यंत पोहोचतात कसे. मतदार सुद्धा, मतदाराचे डोळे सुद्धा सीसीटीव्ही कॅमेरे असतात, पण ते सुद्धा मॅनेज होतात असं धोका निर्माण केलं जाते. म्हणजे सत्ताधारी काय करायले ते तुम्हाला कळणारच नाही असा धू निर्माण केला जातो. आणि मग जे सत्तेवर आहेत तेच चांगले असं जनता म्हणायला लागते. आणि अशा पद्धतीने हा श्रेष्ठजन जो वर्ग आहे, इलिट्स जो आहे, तीच सत्तेच्या केंद्रभागी असतात आणि ते आम्ही म्हणेल तोच कायदा सांगतात. आणि म्हणून मार्क्सने सांगितलं धर्म ही आपूची गोळी आहे, ती नशा आणते. म्हणजे सामान्य जनतेला ते सांगतात की काय होईल, तुम्ही पाया पडला नाही पादुकेच्या लातूरला सगळ्या पादुका आल्यात सगळ्या संतांच्या, तुम्ही जर त्याचं दर्शन घेतल्यानंतर काय होईल, तुम्ही नरकात जा. कारण तुम्ही लातूर जिल्ह्यात आहात, तुम्ही काय केलं पाहिजे, लातूरला जाऊन आणि पाया पडलं, दर्शन घेतलं पाहिजे. बघा ना बघा, दर्शन घ्या. कोणाचं, संत ज्ञानेश्वरांच्या पादुकांचं, संत तुकारामांच्या पादुकांचं, चौखामेळ्यांच्या पादुकांचं. वास्तव काय आहे, त्या पादुका तिथं आलेल्या नाही. हेलिकॉप्टर मध्ये काय आणलं गेलं तर डुप्लिकेट पादुका करून मला दिशाभूल करायची आहे ना जनतेची. आता हे मी म्हणाल नाही, राजू पाटील रिंगल मध्ये मी काल त्याचा व्हिडिओ बघितला. राजू पाटील त्यांचा पत्रकार आहे लातूरमधला, त्या पत्रकारांनी देहूला गेला, तो आळंदीला गेला आणि तिथल्या लोक बघितल्या पादुका, त्यांच्याकडून पत्र घेतली. या पादुका इथून हलत नसतात, लोकांनी याच्यावर विश्वास ठेवू नये. या पादुका कधीच कुठे गेल्या नाही, त्या फक्त आणि फक्त एकदा पंढरपूरला जातात आषाढीला, बाकी कधीही त्या हलवल्या जात नाहीत, त्या इथंच आहेत असं त्यांनी पत्र दिलंय. ते पत्र लावून राजू पाटील म्हणतो, पांडुरंगाला नम्र वंदन करून मी हे बोलतो आहे.
माझ्या तोडून पत्रकारिता करत असताना एकही असत्य शब्द जाऊ नये याची मी काळजी घेऊन बोलतो. पांडुरंगा मला माफ कर म्हणतो. कारण लोकांना वाटेल की हे तुमची भावना दुखवलंय, पण हा प्रपंच कशासाठी आणि कोण करते? तुकाराम वैकुंठाला गेला, त्या विमानाने गेला. आता हेलिकॉप्टरने त्याच्या पादुका का आल्या आणि तो तुकारामाचा जो वंशज आहे तिथला जो महाराज आहे तो म्हणतो की आम्ही कुठंच पाठवलं नाही, म्हणजे कोणत्याच पादुका इथं आल्या नाहीत. आणि आपण आंधळ्याने म्हणजे आंधळ धरते पुत्र पीठ खाते म्हटल्यासारखं आपण आपले विचारे थोडे भावी. मी म्हटलं काल उदगीरमध्ये लोकांचे दिवस होता आणि उदगीरमध्ये सगळी बायका रात्री पहाटे उठले आणि भाकरी करून भाकरी हे ते उदगीर एवढं भाकरी घेऊन गेले. पण हे सगळं जर बोगस असेल तिथं तुमच्या त्या पादुकाच नाही. पण हे काय करायचं ते? तर सत्तेचं केंद्र ज्यांना पाहिजे असते, ज्यांना या नावाने पैसे जमा करायचे असतात. तसं तर आपण तत्वज्ञानामध्ये हे सांगतो किरकिट घोटा पाणी देव रोकडा सज्जनी, कशासाठी येऊ तुझ्या मंदिरात, नित्य वससी तू माझ्या अंतरात. असं असताना मी कशासाठी तुझ्या मंदिरात येऊ म्हणायला लागतो गोरा कुमार. तर आपण कशाला चालत त्या गर्दीत? कशा कांदा गोळा जर की मिठाई असेल माझी कशासाठी? पण जनता ही भावडी असते, होळी असते. आणि म्हणून ती कुठं असते? डेमोक्रेसीमध्ये सुद्धा वर्तुळाच्या परिघावर असते आणि केंद्रबिंदूवर हे अभिजन असतात. सामान्य जनतेची दिशाभूल करतात आणि सामान्य जनतेला सातत्याने ते लुटत असतात. असा तो भाग आहे. आणि हा जो इलिट्स पॉलिटिकल इलिट्स जे आहे त्याच्यासाठी लासवेलनी व्याख्या केलेली आहे. सर्वात जास्त प्रभावी अभिजन असतात, कमी प्रभावी अर्ध अभिजन असतात. म्हणजे मी हे दुसरं रिंगण मारलेलं अर्ध अभिजन असतात. आणि इतर सामान्यात जे बोलतात, इतर जे आहेत ती सामान्यात बोलतात म्हणजे ही या वर्तुळावरची अशी ही फिगर आहे. आणि लासवेल व्याख्या करताना म्हणतो की सर्वात जास्त प्रभावी अभिजन असतात, कमी प्रभावी अर्ध अभिजन असतात, तर इतर सामान्यात बोलतात. लासवेलने राजकीय अभिजनाच्या संबंधात अशा पद्धतीने प्रभावीपणे त्याची व्याख्या केलेली आहे. त्याच्यामध्ये आहे हे तुम्ही नंतर लिहून घ्या. त्याच्यानंतर रॉबर्ट हॉलने सुद्धा तशाच पद्धतीने व्याख्या केलेली आहे. त्याने म्हटलेलं आहे की सत्तायुक्त असणाऱ्या सर्वश्रेष्ठ गट म्हणजे अभिजन होय. सत्तायुक्त अतिशय कमी शब्दामध्ये त्यांनी व्याख्या केली. सत्तायुक्त असणारा सर्वश्रेष्ठ गट म्हणजे श्रेष्ठ जन असं म्हटलं. श्रेष्ठ जन आणि अभिजन हे दोन्ही शब्द मराठीमध्ये समानार्थी शब्द आहेत. ती पॉलिटिकल इलिट साठी वापरली जातात. इलिट शब्दामध्ये शब्दाचं ते मराठी रूपांतर आहे. आणि मग त्यांनी सांगितलं रॉबर्ट हॉलने की सत्तेवर असणारा हा सर्वश्रेष्ठ म्हटला जातो. तो म्हणेल तेच कायदा असतो. मोदी काही लोक म्हणतात अवतार आहे, ईश्वराचा अवतार आहे. आणि मग त्याच्या त्या अवताराला घेऊन आपण पाहतो की सत्तेमध्ये असल्यामुळे तेच काय म्हणत होते की अजितदादा चक्की पिसिंग म्हणत होते, 70 कोटीचा घोटाळा केला म्हणत होते. आणि त्यालाच त्यांनी काय केलं? महाराष्ट्राचा वित्तमंत्री केलं, उपमुख्यमंत्री केलं. का? तर त्याला शरद पवारांचा पक्ष करून यायला सांगितलं. जनता महाराष्ट्रातील कन्फ्युजन मध्ये सगळे पक्षाचे तुकडे तुकडे करून टाकले, त्यांना विघटित केलं आणि एकच मोठा पक्ष देशात राहील. एकच पक्ष असेल, विरोधी पक्षच नसेल तर त्याला डेमोक्रेसी कसं म्हणायचं? आणि म्हणून ह्या सगळ्या वास्तव राजकारण भारतात हे सगळं पाहिल्यानंतर आपल्याला काय लक्षात येते की पॉलिटिकल इलिट्सची जी थिअरी रॉबर्ट हॉल, लॉसवेल, गिटानो मोस्कानी मांडली ती आता जगातल्या प्रत्येक डेमोक्रेटिक राष्ट्रामध्ये, लोकशाही राष्ट्रामध्ये पाहायला मिळते. आणि म्हणून आपण ती लक्षात घेतली पाहिजे. पेरोटेने त्याचं वर्णन केलं, लोकसंख्येचा निवडक वर्ग म्हणजे अभिजन. आपण रॉबर्ट हॉलची व्याख्या पाहिली, लासवेलची पाहिली, ह्याची पाहिली. गिटानो मोस्का म्हणतो मागासलेल्या किंवा पूर्ण विकसित समाजात दोन वर्ग असतात, शासक व शासित. पैकी शासक हा राजकीय अभिजन असतो. जो शासक वर्ग आहे तोच राजकीय अभिजन असतो. पुन्हा पुन्हा तोच सत्य देतो. आता आपल्याकडे राज्यशाही आहे का? नाही. पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये पहा, इकडे गेला निलंगेकरांच्या नंतर निलंगेकरांच्याच कुटुंबातली लोक, मग ते काँग्रेसमधून असले काय आणि भाजपमधून असले काय. भाजपमधून संभाजी पवार आहेत, तिकडून अशोक निलंगेकर आहेत, तेच सत्तेमध्ये असतात. लातूरला गेला तेच सत्तेमध्ये असतात. नांदेडला गेला शंकरराव चव्हाणांनंतर अशोक चव्हाण, अशोक चव्हाणांच्या नंतर त्यांची मुलगी आता श्रीजया चव्हाण. असंच लोक जर सत्तेत येत असतील तर तिथं मग त्याची गिटानो मोस्काची व्याख्या आपल्याला लागू पडते. तो म्हणतो की शासक आणि शासित. शासक वर्ग आपल्याच घरामध्ये सत्ता ठेवतो. मग राज्यशाही मध्ये डेमोक्रेसीमध्ये काय फरक पडला?
ही माणसं सुद्धा आईच्याच गर्भातून जन्माला यायची आणि तीच लोक मतपेटीतून सुद्धा निवडून येण्याचं हे करायला. म्हणजे अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी मॅनेज करणारी जी यंत्रणा असते तिला आपण पॉलिटिकल इलिट्स म्हणतो. आणि हे आपल्या लक्षात नसल्यामुळं आपण भोळे बाबूपणे कुठंतरी स्वर्ग मिळेल, त्या दर्शन घेतल्यानंतर आपलं दारिद्र्य जाईल, आपलं दुःख संपेल, आपल्याला समाधान मिळेल, आपल्याला आनंद मिळेल. म्हणून माणूस काय करतो सामान्य, सकाळी उठून भाकरी बांधून इथल्या पादुकाच्या हेलिकॉप्टरने आल्या आणि हेलिकॉप्टर अलीकडे धोका झाला अजित पवारांना, त्याला झाला त्या पादुकांना. अगोदर पादुका कधी हेलिकॉप्टरमध्ये बसल्या होत्या का? नाही. पण लोकांना भुलवायचं आहे म्हणून त्याच्यातून राजू पाटलाचं जर खरं असेल रिंगणच्या, तर त्या पादुका खोट्या आहेत. म्हणजे किती मोठी जखम करणं आहे श्रद्धा असणाऱ्या लोकांवर. ऐक नाही श्रद्धा काय आहे तुमची? बरोबर, तुमची श्रद्धा आहे. तुम्ही म्हणता नाही देऊळला जाण्यापेक्षा इथंच जाऊन दर्शन घेऊ. आपल्याला कुठं जाणं होते देऊळला आळंदीला? आपल्या जवळ आल्यात पादुका आपल्या दर्शनासाठी. साक्षात पांडुरंग जनाईच्या घरी घेऊन जातो दळावा तसं इथं आला जावं असं त्याला वाटेल आणि ते तर ते नाहीच म्हणत. मग काय म्हणजे अभिजन हे अशा पद्धतीने हे सगळं करून ती सत्ता ताब्यात घेत असतात. तर याच्यामध्ये बऱ्याच व्याख्या आहेत. ते सगळ्या पहा. म्हणजे सत्ताधारी वर्ग जो संख्येने अल्पसंख्याक असतो पण अनेक वर्ष तो सत्तेच्या केंद्रात असतो, त्याला सत्तेशिवाय करमत नाही आणि म्हणून तो काय करतो, वाटेल ते करायला तयार होतो, पक्ष बदलतो, काही करतो. आता काँग्रेसमधली सगळीच लोक ही कुठं आहेत? भाजपमध्ये आहेत, सत्ताधारी पक्ष आहेत. म्हणून आपण काय म्हणतो मागं सांगत असताना म्हणजे कुठल्याही गोष्टी आपण सांगतो की भाजपचं सुद्धा आता काँग्रेसीकरण झालेलं आहे. जी काँग्रेसमध्ये होती तीच लोक आता भाजप काँग्रेसमध्ये जे निष्ठावान कार्यकर्ते अर्धा अभिजन जे आहे ते कधी अभिजन होणार? म्हणजे कार्यकर्त्याला आता ह्याच्यामध्ये काही किंमत राहिली नाही. अशा पद्धतीने आपल्याला ही पॉलिटिकल इलिट्स ही संकल्पना समजून घेता येते. सत्ताधारी वर्ग, सत्तेवर प्रभाव पाडणारा वर्ग आणि राजकीय संरचनेमध्ये विविध पदावर असणारा वर्ग, त्याला आपण पॉलिटिकल इलिट्स असं म्हणतो. आलं लक्षात करून